मराठी मुलांना शार्क टँकची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे सॅटर्डे क्लब हा आहे. हो हो कशी झाली सॅटर्डे क्लबची ही सुरुवात? बर बर फार फार इंटरेस्टिंग आहे बरं का. जेव्हा सॅटर्डे क्लबच्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा भिडे सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन दादरमध्ये एका छोट्या 10x10च्या खोलीमध्ये पहिल्यांदा मराठी उद्योजकांना बोलवलं. तर काही लोक कॅज्युअल आली, म्हणजे पिशव्या घेऊन, भाजीच्या पिशव्या घेऊन आले, काय चाललंय बघून डोकावून ते म्हणले अरे हे काय. सॅटर्डे क्लबचा एकच उद्देश आहे की मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे, एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हे ब्रीद वाक्य सुरू झालं. येस. आज किती एकूण मेंबर आहेत सॅटर्डे आज- क्लबचे आणि कसे पसरलेत ते? आजच्या घडीला 6,500 मेंबर आहेत आणि भारतामधले किंवा जगातला NGO असलेली संस्था आणि नेटवर्किंग क्लब हा एकमेव सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आहे. 8 चॅप्टर सातारा जिल्ह्यामध्ये काम करतात. 350 मेंबर सातारा चॅप्टरमध्ये आहे, सातारा रिजनमध्ये आहे. ज्याला सॅटर्डे क्लबची फीच परवडत नाही त्यांना आम्ही उद्योगिनी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्या उद्योगिनी प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही त्यांच्याकडनं पहिल्यांदा मटेरियल घेतो, तर त्यांच्याकडनं आम्ही त्यांना बिझनेस करून त्यांना पहिल्यांदा सबल करतो. सबल केल्यानंतर त्यांना त्यांची फी तयार झाली की त्यांना मेंबर तयार करतो आणि जास्तीत जास्त बिझनेस देतो. मेंटरशिपचे जे 6 महिन्याचा कोर्स आहे त्याची फी आम्ही फक्त घेतो आणि त्याच्यामध्ये त्याला 1 to 1 हँड, अगदी कन्सल्टंट आमचे मेंटॉर त्याला अगदी पूर्ण त्याचा बिझनेस समजून घेऊन त्याला गाईड करतो. आज नवीन मेंबरला जर यायचं आहे तर काय प्रोसेस? काही असे इंटरेस्टिंग बिझनेस ह्याच्यात तुम्हाला असे आढळले की अरे आउट ऑफ द बॉक्स काहीतरी मराठी माणूस काय करतोय, म्हणजे मराठी माणूस जर करायचं ठरवतो तर असं काहीतरी करतो Yes, की ते जगा वेगळं हो, असतं. हो. कोण बोलतो मराठी माणूस व्यवसाय करत नाही? मराठी माणूस सतत एकमेकांचे पाय खेचत असतात, मराठी माणसं एकमेकाला मदत नाही करतात. हे सगळं खोटं आहे आणि हे कसं खोटं आहे हे पुराव्यासहित आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. एक खूप उत्कृष्ट अशी कन्सेप्ट 25 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. तर असं नाहीये की आज आणि कालमध्ये काहीतरी घडलंय. सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लब ही एक उत्कृष्ट कल्पना आहे. मराठी व्यावसायिकांना एकत्र आणणं आणि मराठी माणूस कसा, म्हणजे त्यांचा एक स्लोगन आहे, मराठी माणूस एकत्र यावा आणि सगळ्यांचा विकास, का सगळेच श्रीमंत व्हावे, नुसतं विकास नाही, श्रीमंत. आता ही जी इतकी छान कन्सेप्ट आपल्याला त्याच्याबद्दल संवाद करण्यासाठी साहित्य संमेलनामध्ये आपल्यासोबत केदार सर आहेत. तर नमस्कार. पहिलं तर केदार सर, मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम कसा आहे तुमचा मूड? अरे फार छान, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिला हा प्लॅटफॉर्म, आणि माझ्या माध्यमातून सॅटर्डे क्लब कसा घडला किंवा कसा प्रवास आहे हे तुम्हाला मी आज उलगडणार आहे. हो, आणि आम्ही खूप उत्सुकता आहे ह्याची. सर्वात प्रथम मराठी मूड चॅनलवर बिझनेस एंटरप्रेन्योर एक सिरीज आम्ही चालवतो, ज्याच्यात मराठी बिझनेसमॅन आणि एंटरप्रेन्योर बद्दल आम्ही माहिती देतो. आणि आज असं कोणाला तरी भेटून का बरं वाटतंय, कारण कुठेतरी तो मराठी बिझनेसमॅन व्यवसाय कम्युनिटी म्हणून आज एकत्र आली आहे आणि आम्हाला ती आज भेटली आहे. आणि ज्या लोकांना ह्याच्याबद्दल नाही माहिती आहे त्या लोकांना आम्हाला ह्याच्याबद्दल जितकी माहिती आज आपण देऊ शकतो तेवढी द्यायला आवडेल. सुरुवातच करूया 2000. कशी झाली सॅटर्डे क्लबची ही सुरुवात? बर बर फार फार इंटरेस्टिंग आहे बरं का, की आमचे संस्थापक जे आहेत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक आहेत ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे. आणि वयाच्या 17व्या वर्षी एखादा वयस्कर माणूस घरी नातवंडांच्या बरोबर खेळत असतो, पण हा द्रष्टा व्यक्तिमत्व मराठी माणसांनी व्यवसायामध्ये येऊन एकमेकांना समृद्ध करणे, एकमेकांना मदत करून व्यावसायिक उलाढाल करणे, यासाठी यांचं हे झटले माधवराव सर. आणि जेव्हा त्यांना, म्हणजे कुठलीही सुरुवात ही छोट्यातनंच होती, बरोबर. तर माधवराव सर जेव्हा मराठी लोकांना भेटायला लागले तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं की कन्सेप्ट सांगितले, अरे आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, आपला मराठी टक्का हा वाढवला पाहिजे. कारण गुजराती, मारवाडी समाज, पंजाबी समाज यांनी व्यवसायामध्ये आधी त्यांनी भाग घेतलेलाच होता, पण मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो ही त्यांना खंत होती. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की अरे नाही, आपला मराठी माणूस व्यवसायामध्ये आला पाहिजे, मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे, हे
त्यांना प्रकर्षानं जाणवलं. मग त्यांनी आमचे ट्रस्टीज आहेत अजित मराठे सर, अशोकजी दुगाडे सर, तेव्हा अशोक दुगाडे सर महाराष्ट्र बँकेचे ईडी होते. त्यांना एकत्र करून हे कन्सेप्ट सुरू करून एक साधा कॉम्प्युटरवर सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या नावानं संस्था सुरू केली. आणि या माध्यमातून मराठी लोकांना बोलवणे, त्यांना सांगणे, अरे एकत्र या, आपण भेटूया, तुमचा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय, आपण जाणून घेऊया आणि मी तुला काय मदत करू शकतो, तू मला काय मदत करू शकतो. आपण या देवाणघेवाणमधनं सॅटरडे क्लबची ही सॅटरडे क्लबची संस्था अशी सुरू झाली. हे जे तुम्ही मी टप्प्याटप्प्याने येणार आहे, मला एकदम पूर्ण स्टोरी नको, कारण जेव्हा ही कन्सेप्ट नवीन होती 2000 मध्ये, आज एकतर मोजके मराठी व्यावसायिक त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की बाबा दुसऱ्या मराठी व्यावसायिक बरोबर आपण एकत्र येऊया, कसा सुरुवातीचा रिस्पॉन्स होता याला? सुरुवातीचा रिस्पॉन्स फार स्लो होता. म्हणजे काय झालं की जेव्हा सॅटरडे क्लबच्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा भिडे सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन दादरमध्ये एका छोट्या 10x10च्या खोलीमध्ये पहिल्यांदा मराठी उद्योजकांना बोलवलं. मग वडापाव, चहा किंवा पोहे या आपण बोलूया आणि हे करूया. तर काही लोक कॅज्युअल आली, म्हणजे पिशव्या घेऊन, भाजीच्या पिशव्या घेऊन आले, काय चाललंय बघून डोकावून ते म्हणले अरे हे काय, असं त्यांना काय वाटलं की हे MLM असेल किंवा हे असेल. पण तसं नाही झालं. मग त्यांनी पहिल्यांदा हे बघा, कुठल्याही संस्थेला एक महत्वाचा लीडर्स लागतो, नेतृत्व लागतं. भिडे सरांना हे कळलं की माझ्या नेतृत्वाखाली सॅटरडे क्लब तर वाढेल, पण जेव्हा अजून नेतृत्व तयार होईल त्या नेतृत्वातनं सॅटरडे क्लब बहरणार आहे. मग अशा पद्धतीनं पहिली एक 15 जणांची मीटिंग झाली. चहा पोहे यावर सुरुवात केली. तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय जाणून घेतला. मग भिडे सरांनी काही रेफरन्सेस दिले, इथं जाऊन भेट, तुझा व्यवसाय वाढेल. आणि हा परस्पर देवाणघेवाणामधनं कुठलंही कमिशन सॅटरडे क्लब घेत नाही. बरोबर. सॅटरडे क्लबचा एकच उद्देश आहे की तू मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे आणि माझ्या रेफरन्समधनं तू श्रीमंत झाला तर मला समाधान मिळालं पाहिजे, आणि तुझ्या रेफरन्समधनं मला बिझनेस मिळाला तर मला हे मिळालं. एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हे ब्रीद वाक्य सुरू झालं. येस, मी ते घेतलं नाही, कारण खूप सुंदर वाक्य आणि तुमच्याकडूनच आलं. एक छोटेसे बाब मला सांगायला आवडेल. आम्ही भेटलो एक सॅटरडे क्लबच्या मेंबरला आणि त्या मेंबरनेच तुम्हाला आम्हाला रेकमेंड केलं. आणि म्हणजे ते मेंबर काय खरं आज पण 25 वर्षानंतर त्याच गोष्टीवर आहेत आणि भेट पण तशीच झाली. मग पुढे 15 लोक, दादरची एक खोली, दादरची एक खोली संस्था रजिस्टर झाली. आणि मग एक कॉन्स्टिट्यूशन ठरवलं की महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठीची चालवली जाणारी संस्था नेटवर्किंगच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन म्हणजे कोण, तर जे 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, कुठल्याही समाजामधले, ज्यांना मराठी बोलता येतं सर्वात महत्त्वाचं. आणि ज्यांना, कारण बाकीचे जरी समाजातली लोक आहेत ती मराठी मीडियम मध्ये शिकली, बरोबर, त्यामुळं आम्ही असा कुठलाही भेदभाव न घेतला. महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठीचा प्लॅटफॉर्म असं आम्ही जाहीर केलं. आणि त्या माध्यमातून मग हळूहळू लोक येत गेली, लीडर्स तयार होत गेले. आणि पहिला मला वाटते दादर चॅप्टर 2001 साली सुरू झाला. 50 मेंबर्सनी मग असा मेंबर सुरू झाला. मग दादर मधले नेतृत्व पुढं झालं. मग मुलुंड, भांडूप असं करत मुंबईच्या उपनगरामध्ये सॅटरडे क्लब पसरत गेला. अरे वा. हे जे मुंबईच्या याच्यात पसरत गेला, आता आपण म्हणतो कुठलाही बिझनेस पर्स्पेक्टिव्हने एक प्रॉडक्ट चांगला असेल तर तो वर्ड बाय माउथ स्प्रेड होतो. काय असं एक चांगलं तिकडे दादर का मुंबईच्या व्यावसायिकांना मिळालं ज्याच्यामुळे मग ते पसरत गेलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला पितांबरीचे प्रभुदेसाई सर यांनी सॅटरडे क्लबला फार सपोर्ट केला त्यावेळी. म्हणजे प्रभुदेसाई सरांनी स्वतःची म्हणजे जिथं सॅटरडे क्लबला कमी पडत होतं तिथं भरीव मदतीनं अगदी ओसंड, जे जिथं पाहिजे तिथं कुठलीही मदत असू दे, पैशाची मदत असू दे, जागेची मदत असू देत, कुठलीही मदत असू देत, त्यावेळी रवींद्रजी प्रभुदेसाईंनी पितांबरीनं पहिल्यांदा सॅटरडे क्लब, कारण भिडे सरांचे आणि प्रभुदेसाईंचे फार चांगले संबंध होते. मग अशा माध्यमातून मदतीतनं एक छोटंसं ऑफिस तयार केलं रेंटवर. मग रेंटवर ऑफिस सेटअप झाला की मग एक स्ट्रक्चर तयार व्हायला लागलं. मग एक ट्रस्ट स्थापन झाला, कारण हा नॉन गव्हर्नमेंटल हे आहे, NGO आहे, ऑर्गनायझेशन आहे.
नो लॉस नो प्रॉफिट, त्याच्यामध्ये काही आपण काही हे करत नाही. मग आपण एक अशी स्ट्रक्चर तयार केलं, मग एक ट्रस्ट तयार झाला. त्याच्यामध्ये भिडे सर पहिल्यांदा मॅनेजिंग ट्रस्टी झाले, अशोक दुगाडे सर ट्रस्टी झाले, अजित मराठे सर ट्रस्टी झाले निर्माण ग्रुपचे. मग सुरेश हावरे सर आले, मग प्रदीपजी तामाणे सर आले, मग विजयजी परांजपे सर आले. असं करून एक ट्रस्ट बनलं. आणि हे ट्रस्टच्या नंतर मग एक कमिटी झाली आणि त्याच्यामध्ये एक लीडर पाहिजे की जो महाराष्ट्रभर फिरेल आणि या महाराष्ट्रभरून सॅटर्डे क्लब लोकांच्या पर्यंत पोहोचवेल की बाबा हा मल्टी लेवल मार्केटिंगचा हे नाहीये. हे पुसून काढायला आम्हाला जवळजवळ 2 वर्ष लागली. म्हणजे आपला मराठी व्यावसायिकांचा एक जो माइंडसेट झालेला की माझ्याकडे हा आलाय म्हणजे हा काहीतरी घ्यायला आलाय माझ्याकडून, बरोबर, तो माइंडसेट ह्या सॅटर्डे क्लबनी क्लेन्स केलं, क्लीन केलं, साफ केलं आणि नवीन त्याच्यावर आपण म्हणतो त्याचा रोप लावलं. हो, पुढे याच्यामध्ये मग आता मला खरं प्रकर्षाने प्रत्येकाची नावं घ्यायला लागेल, कारण प्रत्येकाचं योगदान नाही, पण एक माइलस्टोन, पुढचा माइलस्टोन काय होता, म्हणजे इकडून कशा त्याच्यानंतर मग रोहित राऊळ म्हणून एक लीडर मिळाले. मग आम्ही काय केलं, म्हणजे ट्रस्टींनी काय केलं, मग एक लीडर तयार केला, मग त्याला सेक्रेटरी जनरल अशी पोस्ट दिली. सेक्रेटरी जनरल म्हणजे तो डिसिजन मेकर राहिला, जो ट्रस्टी आणि मेंबर यांच्यामधला दुवा राहिला. आणि जिथं जिथं ट्रस्टींना पोचता येत नाही तिथं सेक्रेटरी जनरल प्रत्येक मिटिंगला जायला लागले, प्रत्येक ठिकाणी सॅटर्डे क्लब वाढवायला लागले, प्रत्येक ठिकाणी उद्योजकांना भेटीगेटी घेऊन सॅटर्डे क्लबमध्ये या, सामील व्हा हे सांगायला लागले. त्याच्यानंतर रोहित राऊळ आले, त्याच्यानंतर नरेंद्रजी बगाडेंनी पूर्ण वेळ याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं योगदान दिलं. आणि नरेंद्रजी बगाडेंच्या काळात सॅटर्डे क्लब हा एक मोठ्या टप्प्यात आला. आणि नरेंद्रजी बगाडेंनी मला वाटते गेली 4 वर्ष अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सॅटर्डे क्लबची संख्या नाही म्हणलं तरी 50 ते 60 चॅप्टरवर आणून ठेवली. आज किती एकूण मेंबर आहेत सॅटर्डे क्लबचे आणि कसे पसरलेत ते? आजच्या घडीला 6,500 मेंबर आहेत. मराठी बिझनेसमॅन 6,500 मेंबर आहेत. आणि भारतामधले किंवा जगातला NGO असलेली संस्था आणि नेटवर्किंग क्लब हा एकमेव सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आहे. म्हणजे मराठी माणूस जर करायचं ठरवतो तर असं काहीतरी करतो की ते जगा वेगळं असतं. आणि जगभर पसरलेत आपले व्यवसाय. मग आता ही एवढी मोठीची इकोसिस्टम झाली आहे, तर याच्यात काही अशा सक्सेस स्टोरीज जसं आपण बोलतो की काय फायदे झालेत का, कुठले काही बिझनेसचे तुम्ही व्यावसायिकांचे एक्झाम्पल्स देऊन सांगू शकता का आपल्याला? हो ना, पण तुम्हाला हा प्रवास सांगताना मला काय म्हणायचं की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे नाव कसं पडलं हे मला त्याच्या आधी सॅटर्डे क्लब का पडलं, वाय सॅटर्डे क्लब? तर भिडे सर जेव्हा सगळ्यांच्याकडे मराठी लोकांना किंवा बाकीच्या लोकांना भेटायला जायला लागले, जेव्हा भिडे सर ताजमध्ये गेले ना चहा प्यायला, तर भिडे सरांना ताजमध्ये एकही मराठी माणूस भेटला नाही. त्यांना फार दुःख झालं. अरे म्हणले, माझा मराठी माणूस इथं ताजमध्ये पाहिजे. मग त्यांनी ही सगळी संकल्पना सगळ्या त्यांच्या ट्रस्टी मंडळींना सांगितली. मग ते म्हणले की सॅटर्डे क्लबमध्ये साधारणपणे मराठी माणूस काय करतो, तर दर शनिवारी किंवा रविवारी भेटतो आणि नाटक, सिनेमा यांच्या चर्चा करतो, विरंगुळा. पण कधी असं म्हणत नाही की अरे तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय. मग न करत्याचा वार शनिवार म्हणून भिडे सरांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे नाव दिलं. आणि त्या पद्धतीनं शनिवारी मीटिंग सुरू झाल्या. आणि मग मीटिंगचा फॉर्मॅट कसा केला, तर एक चॅप्टर म्हणजे दादर चॅप्टर, त्याच्यामध्ये 50 उद्योजक हे सकाळी 7:30 ते 8 जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा मराठी उद्योजकांना जागं व्हायचं व्यवसायासाठी, यासाठी ते मीटिंगचं फॉर्मॅट असा ठेवलेला, सकाळी 7:30 ते 8 नेटवर्किंग म्हणजे भेटणे आणि 8 एक सॅटर्डे क्लबची प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञेतनं 1 मिनिट म्हणजे तुमची बिझनेसची ओळख 1 मिनिटमध्ये सांगायची आणि त्याच्या माध्यमातून एकमेकांची व्यवसाय सांगायचा. आणि नंतर रेफरन्स की मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक रेफरन्स आहे माझा, तिथे जाऊन भेटा, मी तुम्हाला रेफरन्स देतो. तो रेफरन्स जाणार, त्याचं कन्वर्ट करणार पैशामध्ये, बिझनेसमध्ये रूपांतर करणार आणि पुढच्या मिटिंगला येऊन सांगणार की मला जोशी साहेबांच्याकडनं हा रेफरन्स मिळालेला आणि मी 50,000 रुपयाचं बिझनेस घेतलंय. आणि मग सगळे ॲप्रिशिएट करतात आणि मग जनगणमन होऊन आपण मिटिंगची सांगता नाश्त्यानं करतो. मग आता हे
वर्ड बाय माउथ पसरतं का कसं आहे? म्हणजे कोणी कुठलाही मराठी आता हा चॅनल मध्ये आपला पॉडकास्ट बघतोय आणि मला माहितीये की खूप मराठी व्यावसायिक आहेत, नवीन जे पिढी आहे, युथ आहे, जे बघतील आणि खरंच त्यांना एक नेटवर्क पेक्षा एक गायडन्स करणारी पण लोक भेटतील की बाबा व्यवसाय असा, हा आमचा एक्सपिरियन्स आहे, जर तू ह्या व्यवसायात, त्यांनी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे, काय प्रोसेस आहे सॅटर्डे क्लबचा मेंबर होण्यासाठी? येस येस, फार छान प्रश्न बरं का. मला तुम्हाला पहिल्यांदा असं सांगायला लागेल की ऍक्च्युली सॅटर्डे क्लब पहिल्यांदा माउथ पब्लिसिटीनच झाला. कारण काय होतं की नेटवर्किंग मध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे ट्रॅडिशनल नेटवर्किंग आहे, सोशल मीडिया नेटवर्किंग आहे, गॉसिप किंवा कम्युनिटीमधनं भेटणे नेटवर्किंग आहे, या माध्यमातून आहे. पण बिल्डिंग रिलेशनशिप हे कुठं होतं तर ट्रॅडिशनल नेटवर्किंग मधनं होतं. बॉन्डिंग कधी होणार की जेव्हा आपण वारंवार भेटतो तेव्हा बॉन्डिंग होणार, आणि वारंवार भेटल्यानंतर एकमेकांच्या बद्दल विश्वास तयार होणार, आणि तो विश्वास तयार झाला की बिझनेस तयार होणार, बिझनेस मिळणार. बरोबर. तर ह्या पद्धतीनं पहिल्यांदा काय झालं, आम्ही मग एक आमचं हे तयार केलं, वेबसाईट तयार केली. वेबसाईट तयार केल्यानंतर आम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये अतिशय चांगली लोक आली की अरे हा मराठी माणसासाठी ना, म्हणजे माझा आहे ना, मी प्रमोट करतो, मी या ठिकाणी जातो, इथं माझ्या मित्राला बोलवतो. मग पहिल्यांदा आम्ही दादर चॅप्टरमध्ये, मुलुंड चॅप्टरमध्ये, मांडूप चॅप्टरमध्ये, अशा सगळ्या चॅप्टरमधल्या मराठी लोकांना भेटायला मिटिंगला बोलवलं. ही मिटिंग कशी आहे हे सांगितलं. मग त्यांनी परत माउथ पब्लिसिटीनं त्यांच्या ठिकाणी गेले. असं करत करत ते जाळं, आणि ही सुरुवात झाली पाहिजे. मग त्या माध्यमातून मग परत एक हे गेल्यानंतर लीडर्स तयार झाले. मग पुण्याचा मेंबर, मुंबईचा मेंबर, पुण्याचा मेंबर मुंबईला आला काय बघायला. तर पुण्याच्या मेंबरला वाटलं आपल्याला पुण्यात हे चालू केलं पाहिजे. पुण्यात सुहास फडणीस जे आत्ताचे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांनी आणि अभिजित फडणीस यांनी मग पुण्यात आणला. मग त्याच्यानंतर त्यांना स्वप्नील कुलकर्णी म्हणून भेटले. असं करत 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 ते वाढत गेलं. सर पाणी घ्या. आपलं तहान मध्ये लागत असेल तर ऍड प्लस म्हणून आपले एक बेव्हरेज पार्टनर आहे. बरोबर. आणि तुम्ही बोलताय तसंच आम्ही पण इकडे आल्यावर हे मराठी माणसाचाच ब्रँड आहे, आणि त्यांनी आम्हाला बघितलं की तुमचे बेव्हरेज पूर्ण आमचे संमेलनाचे म्हणून आमच्या सोबत आलेले आहेत. तसेच आपलं एवढं छान गोड कॉन्व्हर्सेशन चाललंय. तर साताऱ्याचे उत्कृष्ट मोदी पेढे, कंदी पेढे आपण खाल्लेत, पण ते पण मराठी आहेत, भेटले इकडे आणि एकत्र त्यांनी पण आम्हाला ऑफर केलं. तर हे खूप खूप बरं वाटलं की एक होत आहे, ही एक सेंटिमेंट आली आहे मराठी व्यावसायिक मध्ये. मग पुण्या आपण बोलत होतो, आज नवीन मेंबरला जर यायचं आहे तर काय प्रोसेस, काही स्क्रुटिनी आहे का, लॉग इन करून प्रोफाईल पाठवणं, म्हणजे आता कसं काम करतो? पहिल्यांदा आम्ही काय करायचो, पहिल्यांदा मराठी म्हणून आम्ही पहिल्यांदा एंट्री द्यायचो. आता आम्ही इंटरव्ह्यू घेतो. ओके. इंटरव्ह्यू घेऊन त्याचा जर आम्हाला असं वाटलं, खात्री वाटली, सिव्हिल पण चेक करतो. जर कधी असं वाटलं तेव्हा आम्ही रेफरन्स ज्यांनी दिलाय त्याला विचारतो, बाबा याचं मार्केटमध्ये रेप्युटेशन कसं आहे, हा फक्त घेणारा आहे का देणारा पण आहे व्यवसाय, याचे कनेक्ट कुठे, त्याचा रीच कुठपर्यंत आहे. कारण काय होतं, नुसती घेणारे सॅटर्डे क्लबला मेंबर नकोय. देणारे मेंबर, देणं जेवढं तुम्ही जास्त देता तेवढं तुम्हाला मिळणार. हा नियम आहे सृष्टीचा. प्रत्येक आपल्या आध्यात्मिक संतांनी पण आपल्याला हेच सांगितलंय, द्या मग तुम्हाला मिळणार. तर आम्ही या पद्धतीने मेंबर्सला पहिल्यांदा 2 मीटिंगला बोलवतो, इन्व्हाइट करतो. सॅटर्डे क्लबचा आमचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम पण असतो. त्याच्यामध्ये सॅटर्डे क्लबमध्ये कसं वागायचं, कसं हे करायचं, कुणाला तुम्हाला अडचण आली तर कुणाला हायरार्की प्रमाणे भेटायचं, कुणाला तुम्हाला प्रश्न विचारायचे तर कुणाला विचारायचे प्रश्न, त्याचे उत्तर जर नाही आलं तर तुम्ही एखादी मेल करू शकता, हे करू शकता. आम्ही म्हणजे आम्ही हायरार्की फार चांगल्या पद्धतीने हे केलेली. आणि आता सॅटर्डे क्लब हे वेल स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन कडे चालले आणि SOP ठरलेले आहेत. मेन म्हणजे काय, एखादी संस्था जर वाढवत असेल तर त्याच्या सिस्टीम अँड प्रोसेस फार स्ट्रॉंग करणं, म्हणजे ती प्रणाली तयार झाली की संस्था नकळत फार चांगल्या पद्धतीनं वाढते. तर आम्ही सिस्टीम अँड प्रोसेस आणून मेंबरचं पहिल्यांदा आम्ही इंटरव्ह्यू घेतो, आणि त्याचं पोटेन्शियल आहे, त्याला बिझनेस किती आहे, त्याला काय गरज आहे, त्याची नीड काय आहे, त्याला कुठल्या पद्धतीमध्ये बिझनेस लागणार आहे, अशा पद्धतीने आम्ही मग सॅटर्डे क्लबची व्याप्ती त्या पद्धतीने वाढवतो. ह्याला काय वयोगट काही असं आहे का की ह्या वयापर्यंतच व्यावसायिक हवा का, या असं काही नाहीये. पण आम्ही 18 वर्षाच्या पासून म्हणजे
म्हणजे 60-70चा काही येस problem येस नाही. येस. आमच्याकडं तुम्हाला सांगतो एक साधारणपणे 16 वर्षाचा मुलगा जॉईन झालाय, पेंटर, जो तो पेंटिंग करत होता. साताऱ्याचाच मेंबर आहे ऋतिक कुंभार. 16 वर्षाचा असताना आला आणि आज त्याला फार चांगल्या पद्धतीने बिझनेस मिळतोय. आणि नाही म्हटलं तर एक आमचे खानविलकर सर म्हणून आहे, ते रिटायर झाले एका कंपनीमधनं आणि त्यांना असं वाटलं की मला व्यवसाय करायचा आहे, तर ते वयाच्या 60ला जॉईन झाले. म्हणजे वयाचं काय हे नाहीये, हे नाही. तुम्ही तुमची एनर्जी आणि तुम्ही यंग किती आहे, इकडून किती young Yes, आहे आणि yes. इकडून किती young मेंदूतनं आहे. तुम्ही यंग किती आहे हे महत्वाचं आहे. आणि सॅटर्डे क्लब द्यायला बसलाय हो. सॅटर्डे क्लब अफाट, म्हणजे सॅटर्डे क्लब म्हणजे जादूचा दिवा आहे. तुम्ही दिवा. जेवढा घासाल तेवढं तुम्हाला जिन देणार आहे. देणार. एक असं माझं आलंय की एक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून पण आहे. म्हणजे असं नाहीये की ही पहिली बिझनेस कम्युनिटी मराठीमध्ये आहे, पण मग बाकी हे जे असे ग्रुप आहेत ह्यांच्याशी काही संपर्क येऊन काही देवाणघेवाण काही एक्सचेंज असा झालाय या बाबतीत? हे बघा काय झालंय, आम्ही मराठा बिझनेस फोरम बरोबर आहे, हम्म. त्याच्यानंतर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स बरोबर पण आमची हे चालू आहे. नंतर BBNG म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्याबरोबर आम्ही असोसिएट आहे. त्यामुळं आम्ही असं म्हणतो की ज्यांना नेटवर्किंगच्या अच्छा. प्लॅटफॉर्मवर जायचंय ना जावा, पण सॅटर्डे क्लबमध्ये तर तुम्ही आला ना तर ऍक्च्युली ते कम्पॅरिझन होतं. कारण सॅटर्डे क्लबमध्ये आत्ता अजून बाकीचे जे मराठा बिझनेस फोरम आहेत किंवा BBNG आहेत, आत्ता त्यांना ते स्ट्रक्चर मिळत चाललं. सॅटर्डे क्लबचं कसं झालंय, 6,500 आणि व्याप्ती कशी बाहेर 3-4 राज्यामध्ये पसरलाय. एका देशामध्ये आज सॅटर्डे क्लब मीटिंग चालू आहे. त्यामुळं ऑलरेडी त्याची व्याप्ती वाढल्यामुळं प्रत्येक सेक्टर मधला आणि प्रत्येक स्किल, नॉलेज आणि टॅलेंटचा मेंबर सॅटर्डे क्लब मध्ये आहे. तुम्ही आता क्लबच्या मेंबर्स बद्दल बोललात, तुम्ही बोललात की देणारा वगैरे पाहिजे, सगळं चांगलं आहे. एक मला विचारायचं होतं की वाईट एक्सपिरियन्स पण आले असतील काही लोकांनी, ज्यांनी फायदा, आज एक कुठली चांगली गोष्ट असते फायदा घेणारे लोक पण येतात. हे का विचारतोय तर असं कोण विचार करून जर येणार असेल तर त्याला आधीच आपण चेतावणी देऊ की हे चालणार नाही. तर असं काही नावं न घेता काही किस्से का काही गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगायला आवडतील का? नाही काय झालं, आले पण आता आपण ते नावं नाही सांगता येईल, पण पुण्यामध्ये एक अशी घटना घडली की एक मेंबर होता, त्याला आपण चेअरमन पद म्हणजे चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेझरर दिलं, पण त्या चेअरमननं खात्यामध्ये पैसेच नाही भरले आणि ते पैसे त्याच्या व्यवसायासाठी यूज केले. मग आमचं एक ग्रीव्हन्स हे आहे, फोरम आहे. मग आम्ही त्या ग्रीव्हन्समध्ये त्याला बोलवून त्याच्याकडून वसुली करून त्याला परत टर्मिनेट करतो, परत त्याला आयुष्यात मेंबर म्हणून करत नाही. तर हे बघा, संस्था म्हणलं ना, ते तर चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी होणारच. नाही बरोबर आहे, म्हणून ते सांगणं पण गरजेचं आहे. आणि एक हे मला खूप आवडलं, मराठी व्यावसायिकांचं आहे, तर जर चोरी काही केली तर वसूल करायची ताकद पण. येस येस. कारण तुम्ही बघा ना, कोल्हापूर, पुणे, सातारा हा पश्चिम महाराष्ट्रात ऍव्हरेज नाही म्हटलं तरी तुम्हाला मी सांगतो 140 चॅप्टर आहे, सॉरी 100 चॅप्टर आहे. 100च्या आसपास चॅप्टर आहे म्हणजे या सगळ्या भागात. स्ट्रेंथ किती झाली मेंबरची, आज तुम्ही विचार करा, माझी घरं तयार झाली ना ती. म्हणजे तुम्ही एकदा मेंबर झाला तर आम्ही असं म्हणतो की मेंबर झाला म्हणजे मी तुझ्या बिझनेसचा ब्रँड अँबॅसिडर झाला. त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की मी तुला व्यवसाय देतो, तू मला, आम्ही एकमेकांचे ब्रँड अँबॅसिडर. हे फार महत्वाचं. आणि मला वाटतं एक व्यावसायिक म्हणून हा खूप छान मॉरल सपोर्ट आहे एका बिझनेसमॅनला, की अरे माझ्या बरोबर अशी एक कम्युनिटी उभी आहे. जी भीती असते ना की अरे उद्या हे नाही चाललं तर काय होईल, तर आज तुम्हाला माहितीये की हे आहेत माझ्यासोबत काही लोक जे मला परत घेऊन येतील बाहेर. येस. काही असे इंटरेस्टिंग बिझनेस ह्याच्यात तुम्हाला असे आढळले की अरे आउट ऑफ द बॉक्स काहीतरी मराठी माणूस काय करतोय, टॉप ऑफ द माइंड काही तुम्हाला सांगायला आवडतील? फार, म्हणजे तुम्हाला सांगतो, आता अंकशास्त्र आलेत, म्हणजे ग्राफॉलॉजी आलं किंवा परत न्यूमरॉलॉजी आलं, परत चेहरा बघून तुमचा हे तर काही कॉमन गोष्टी आहेत. आता सॅटर्डे क्लबमध्ये एक असं मी बघण्यात आला एक बिझनेस की तो सेल्स इम्प्लिकेटर करतो. म्हणजे सेल्स इम्प्लिकेटर म्हणजे तुम्हाला जर सेल्सची गरज आहे तर तो तुम्हाला सेल्स करण्यासाठी मदत करतो सॅटर्डे क्लबमध्ये. म्हणजे कन्सल्टन्सी नाही, तुमच्या व्यवसायाचा तो भाग बनतो, तुमच्या बरोबर येतो, तुम्हाला
सेल्सला प्रमोशन करतो, तुम्हाला सेल्ससाठी मदत करतो आणि तुम्हाला बिझनेस आणून देतो. आता सेल्स इम्प्लिकेटर हा जनरली कुठंच ऐकण्यात आला नाही तुम्हाला. मग सेल्स इम्प्लिकेटर एक म्हणजे असा ग्रुप आहे, म्हणजे एकटा माणूस. एक व्यक्ती आहे. एक तर व्यक्ती तुमच्या बिझनेसचे अनालिसिस करतो, ऑडिट करतो, तुमचं कुठं कमी आहे, तुमची टीम कुठं कमी आहे, त्या टीमला तो घेतो, त्याला ट्रेनिंग देतो आणि तुमच्या कंपनीचा एक थर्ड पर्सन म्हणून बसतो आणि त्याला काय जे असेल तुम्ही त्याची कन्सल्टन्सी देऊन तुम्ही त्याच्याकडनं सेल्स करून घेता. सगळ्यात महत्वाचा व्यवसायामध्ये सेल्स म्हणजे मार्केट करणं, मार्केट आणणं, म्हणजे बिझनेस आणणं हा मोठा टास्क आहे. सर्वात मोठा टास्क आणि हा फार वेगळेपण आहे. म्हणजे इतकं म्हणजे तुम्हाला सांगतो की ह्याच्यातनं छोटे छोटे व्यवसाय आहेत. आज नाही म्हटलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत MSME आंतरप्रेनर हे 1 लाखाच्या वर आहेत. आणि त्याच्यामधले एक असं समजा की 20 ते 25% ही आता आकडा हा महाराष्ट्रीयन आंतरप्रेनरचा झालेला आहे. ही खूप चांगली आणि गोष्ट आहे. सॅटर्डे क्लबचं योगदान यात नाकारताच येणार नाही. कारण सॅटर्डे क्लबच्या योगदानामध्ये 6,500 काउंट हा सॅटर्डे क्लबचाच एकटा आहे. त्यामुळं उद्या सरकार दरबारी सॅटर्डे क्लबचं वजन या माध्यमातून वाढणार आहे. आणि उद्या आम्हाला काही गोष्टी करायच्या असतील किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर सॅटर्डे क्लबची ती दखल घेतली जाईल. नक्की. आपण सातारा चॅप्टर कडे येऊया, कारण तुम्ही सातारा भागात आहात आणि हा ऍक्टिव्ह आहे. सातारा चॅप्टर बद्दल, इकडचे काही छान व्यवसाय वगैरे त्याबद्दल आम्हाला तुम्ही जसा काही तर आपल्याला माहिती आहे, जसे 5 पिढ्या मोदी आहेत, तर हे आपले जुने व्यावसायिक आहेत. पण काही नवीन असे व्यवसाय वगैरे जे आलेत साताऱ्याचे, जे महाराष्ट्राने दखल घेतली पाहिजे, मराठी माणसांनी दखल घेतली पाहिजे. आज हा संमेलन साताऱ्यात आहे, आपण साताऱ्यात आहोत, तर साताराच्या व्यावसायिकांबद्दल आपल्या चॅनलला जर तुम्ही काही सांगाल. अरे वा, फार छान. मी तुम्हाला सातारा पहिल्यांदा सुरुवात कशी झाली सांगतो. 2017 साली सातारा चॅप्टर सुरुवात झाली. साधारणपणे 32वा चॅप्टर म्हणून साताऱ्यातली 32वा चॅप्टर आहे. 32 वर्षानंतर संमेलन तर 32वा चॅप्टर झाला आणि अक्षरशः 20 लोक यायला घाबरत होती. मग आम्ही घरातनं त्यांना बोलवून, अरे चल, कशाला तू असं हे करतोय, पुण्याला जाणार आहेस तू एका क्लायंटला भेटायला, तर तू इथनं खिशातनं पैसे घालून त्याला तो अपॉइंटमेंट देईल का नाही, तरी पण तुझं प्रमोशन इथं तुला 20 लोक भेटणार तुझ्या हक्काची, तिथं प्रमोशन कर, एखाद्या रेफरन्स जा. असं करत 20 लोकांच्याकडनं नंतर साताऱ्यामध्ये सातारा चॅप्टर फॉर्म झाला 50 मेंबरनं. मग राजधानी, मग स्वराज्य, मग सह्याद्री, मग कराड, मग फलटण, महाबळेश्वर, आज विटा कडेगाव होतंय, वडूज, असे करत 8 चॅप्टर सातारा जिल्ह्यामध्ये काम करतात. 350 मेंबर सातारा चॅप्टरमध्ये आहे, सातारा रिजनमध्ये आहे. मग या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे काही बिझनेस असे युनिक मिळाले. म्हणजे एक तर आमचा तो ऋतिक कुंभार हा आम्हाला छान भेटलेला आहे. त्याच्यानंतर बिझनेस कन्सल्टन्सीमध्ये AI वर आता सध्या आमचे काही मेंबर AI वर कन्सल्टन्सी करतात की तुम्ही तुमचं बिझनेस प्रमोशन AIचं कशा पद्धतीनं कसं करायचं, AI ला इनकॉर्पोरेट. म्हणजे ही जी एक्सपर्टीज आहे AI जी आलंय, आणि ट्रेडिशनल बिझनेसमॅनला पटकन म्हटलं तर नाही समजणार. परत फायनान्शियल कन्सल्टन्सीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं काम करणारे आहेत. युनिक असा म्हटलं तर फूड इंडस्ट्री आमच्या भागात जास्त असल्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये आज प्रशांत मोदी असेल, काका पेढेवाले आमचे प्रणित कुंदप असतील, यामध्ये यांनी काय केला, यांनी पेढा पहिल्यांदा साताऱ्याच्या बाहेर नेला. तर ही खरी गोष्ट आहे. आणि सॅटर्डे क्लबच्या माध्यमातूनच पहिलं प्रमोशन पेढ्याचं झालं, म्हणून आज हायवेला सगळं पेढा हे आले. आणि मग असं करत करत नेटवर्किंगच्या माध्यमातून बिझनेस हे आला. दुसरी मला महत्वाची गोष्ट तुम्हाला एक इंटरेस्टिंग अशी सांगायची की आम्ही काय करतो, सॅटर्डे क्लबचं एक कोर व्हॅल्यू आहे सबलीकरण. म्हणजे समजा ज्याला सॅटर्डे क्लबची फीच परवडत नाही, त्यांना आम्ही उद्योगिनी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्या उद्योगिनी प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही त्यांच्याकडनं पहिल्यांदा मटेरियल घेतो. काय समजा छोट्या पिशव्या तयार करत असतील, कोण जेवण बनवत असतील, तर त्यांच्याकडनं आम्ही त्यांना बिझनेस करून त्यांना पहिल्यांदा सबल करतो. सबल केल्यानंतर त्यांना त्यांची फी तयार झाली की त्यांना मेंबर तयार करतो आणि जास्तीत जास्त बिझनेस देतो. तर आज आमची कोल्हापूरची एक मेंबर आहे, ती या उद्योगिनी फाउंडेशन मध्ये होती. उद्योगिनीतनं ती सॅटर्डे क्लबची मेंबर झाली. आज तिने स्वतःची फ्लॅट घेतलाय, स्वतःची गाडी घेतली आणि आज ती सॅटर्डे क्लबची प्राऊड मेंबर आहे.
तर आम्ही अशा पद्धतीनं पण सबलीकरण या माध्यमातून आम्ही हे करतो, परस्पर सहाय्य करतो. कोणाला जर खरंच स्टार्टअपसाठी किंवा मदत लागणार असेल तर आम्ही त्याचं जर तेवढं बिझनेसचं पोटेन्शियल असेल, खरंच त्याला त्याच्यामध्ये त्याला गरज असेल तर आम्ही क्राऊड फंडिंग करतो आमच्या लेवलला आणि त्याला एक रक्कम देतो आणि त्याला सांगतो की बाबा रे तू यातनं मोठा हो, पैसे मिळाले की लोकांचे पैसे तू देऊन टाक. परत कर. तर असं क्राऊड फंडिंग पण आम्ही करून एखाद्या उद्योजकाला घडवतो पण. म्हणजे मराठी मुलांना शार्क टँकची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे सॅटर्डे क्लब येस, हा आहे. हो हो. अ, आता सातारा चॅप्टर बद्दल बोललो, हा एवढी मोठी जी इकोसिस्टम आपली तयार झाली आहे, इकडून पुढे जसं आता सातारा आहे, खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे आज बोलायला गेलं तर आम्ही मुंबईवरून आलो, एक फरक दिसतो. चांगला फरक असा होता की असं मला वाटलं लहानपणी जशी मुंबई होती, झाडं होती, घरं, त्या हात दाखवून रिक्षा थांबवणं, जे गेले 5 वर्षात मुंबईत आम्ही, कारण ते ओला उबर ही टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटची शहरात झाली आहे. अशा सगळ्या गोष्टी साताऱ्यामध्ये तुम्ही एक पोटेन्शियल म्हणून सॅटर्डे क्लब कुठे घेऊन जाऊ शकतो, त्या विजन मी सातारा चॅप्टर एवढंच बोलतोय, मी पूर्ण नाही. कशी विजन तुम्ही सातारा चॅप्टरला सर आता काय आहे? फार फार म्हणजे मला फार हा प्रश्नच इतका आवडला. आम्ही आता काय करतो माहिती का, की आम्ही सॅटर्डे क्लबचं 25 वर्षाचं पुढे 25 वर्षात काय होणार रोडमॅप हे बघतोय. तर आता मला असं काय म्हणायचं की आता कुठलाही व्यवसाय हा जेव्हा आपण व्यवसायामध्ये पडतो ना, तेव्हा पहिल्यांदा त्या व्यवसायामध्ये आपण पहिल्यांदा झोकून देऊन काम करतो. म्हणजे त्या व्यवसायाचं बांधकाम आपण करत असतो पहिल्यांदा, बरोबर, म्हणजे बिल्ड करत असतो, फाउंडेशन करत असतो. मग नंतर टीम आली, तुमची टीम आल्यानंतर आपण मग त्या बिझनेसला कन्सल्टंट आला, मग आपण त्या बिझनेसला अलाइन करतो, बरोबर. अलाइन केला की मग एका ठराविक टीम टप्प्यामध्ये असं होतं की अलाइन झालाय, आता माझा काय त्या बिझनेसमध्ये रोल नाहीये, माझी टीम हँडल करते, ती ओनरशिप घेते, ती लिडरशिप करून ती बिझनेस एका पद्धतीनं वाढवते. माझा रोल काय असणार आहे, बाकीच्या बिझनेस अक्वायर करणे. कारण कुठं काही लोकांच्याकडं सेकंड जनरेशन नाहीये, सेकंड टीम नाहीये, मग तिथले बिझनेस आपल्याला अक्वायर करता येते. सॅटर्डे क्लबचा पुढचं प्लॅन असेल तर छोटे छोटे व्यवसाय अक्वायर करणे, या बिझनेसला जोडणे आणि एक जॉईंट व्हेंचर किंवा एक मोठं व्हेंचर तयार करणे किंवा ग्रुप ऑफ बिझनेस तयार करणे. आणि दुसरी गोष्ट आम्ही आता बघितलं की सेकंड जनरेशन अजूनही म्हणावं तसं बिझनेसमध्ये येत नाही. तर आम्ही त्यांना अवेअरनेससाठी सॅटर्डे क्लबमध्ये बोलवतोय की बाबा रे, हा प्लॅटफॉर्म आहे, हा तुझ्या वडिलांनी तयार केलाय, हा तुझ्या आजोबांनी तयार केलेला आहे, इथं आता तुझ्या वडिलांचं काम झालंय, इथं तुझी गरज आहे, आता हा तुझ्या पद्धतीनं वाढव. म्हणून त्या सेकंड जनरेशनला गायडन्स देणं, त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना कन्सल्टिंग करणं, हे सॅटर्डे क्लबचं काम आहे. कारण पुढची पिढी जर नाही झाली तर तुमच्या बिझनेसची लिगसी तयार नाही. आणि जेव्हा लिगसी तयार होईल किंवा जेव्हा जास्त बिझनेस जास्त वयाचा, तेवढा तो लोकांच्या लक्षात राहणार. आज टाटा का लक्षात राहते, बजाज का लक्षात राहते, आज आपले बाबासाहेब कल्याणींचं का हे राहते, कल्याणी ग्रुप का लक्षात राहतो. तर आपल्याला ही छोटा व्यवसाय असू दे, टर्नओव्हर छोटा असू दे, पण त्याच्यामध्ये नाव ब्रँड तयार तर आम्ही आता म्हणतो की सेकंड जनरेशन तयार करणे, त्याच्या बरोबरीनं तुमच्या व्यवसायामध्ये अलाइन. आणि आम्ही तुम्हाला सांगतो सॅटर्डे क्लबमध्ये मेंटॉरिंग हा आम्ही प्लॅटफॉर्म तयार आहे. आमचा मेंटॉरिंग म्हणजे आमचे मेंटॉर्स आहेत. आम्ही सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक मेंबरला मेंटॉरिंग करतो, तुझ्या व्यवसायामध्ये शिक्षण देतो, त्याला मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम जसा आम्ही, म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे तो आल्यानंतर त्याने सॅटर्डे क्लबमध्ये कार्ड कसं द्यायचं, ब्लेझर कसा हे करायचा, तुझा बिझनेस प्रेझेंट कसा करायचा हे तर शिकवतोच. पण तुझ्या व्यवसायामध्ये आता फायनान्शियल पोझिशन कशी आहे, बॅलन्स शीट मध्ये तुझा आता कॅश फ्लो कसा आहे, तुझ्या बिझनेसमध्ये आता तुझा क्रिटिकल बिझनेस इश्यू कुठे आहे, हे पण आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. फक्त मेंबरशिप घ्यायची, बाकी कुठलेही छुपे खर्च किंवा काही आम्ही खर्च घेत नाही. मेंटॉरशिपचे जे 6 महिन्याचा कोर्स आहे त्याची फी आम्ही फक्त घेतो आणि त्याच्यामध्ये त्याला 1 to 1 अगदी कन्सल्टंट आमचे मेंटॉर त्याला अगदी पूर्ण त्याचा बिझनेस समजून घेऊन त्याला गाईड करतो. हे पण आम्ही आता सातारा चॅप्टरमध्ये करतोय. किती उत्तम आहे, कारण अशी गोष्ट जर मिळेल हेच लोकांना माहित नव्हतं. हो,
आणि असं मला जर 5 वेगवेगळ्या गोष्टीची मेंटोरिंग हवी तर असे 5 कोण लोक हे जे खूप छानच हा इनिशिएटिव्ह आहे. सर आपला काय व्यवसाय आहे आणि तुम्हाला स्वतःला सॅटर्डे क्लब मधून काय आतापर्यंत का तुम्ही किती दिलं आणि केवढूसं घेतलं ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. ऍक्च्युली माझं काय, मी माझा कन्स्ट्रक्शन केमिकलचा व्यवसाय, माझी युनिबॉक्सर केमिको प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. त्याच्यामध्ये मी रोड प्रोजेक्ट्सला जे केमिकल्स लागतात ते केमिकल्सची माझी स्वतःची फॅक्टरी आहे. माझ्याकडे 25 वर्कर एम्प्लॉई काम करतात आणि मी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि 2 कंट्रीमध्ये सप्लाय करतो. तर मी कन्स्ट्रक्शन केमिकल, अँटी कोरोजिव्ह कोटिंग, ते रोड प्रोजेक्ट आणि बिल्डिंग आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्टचा जे लागतात तिथं मी ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि सप्लाय करतो. तर सॅटर्डे क्लबमध्ये मी 2017 साली आलो तेव्हा माझा अगदी छोटा टर्नओव्हर होता. मग मला पण नेटवर्किंगची गरज होती. मग मी सॅटर्डे क्लबमधल्या बिल्डर लोकांना, सॅटर्डे मधल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना, या लोकांना भेटायला लागलो. मग त्यांनी मला सांगितले, अरे माझ्या इथं बिल्डिंगचं काम होतंय, त्यांच्याकडे जा. मग मी त्यांना स्वतः जाऊन प्रेझेंट करायला लागलो कंपनी प्रेझेंट केल्यानंतर त्यांनी सॅम्पलिंग केलं. असं करत मला ॲव्हरेज नाही म्हटलं तरी 20-25 लाखाचा बिझनेस सॅटर्डे क्लबमध्ये मिळालेला. आणि दिला असं तर मी आतापर्यंत 70-80 लाखाचा बिझनेस तर सहज दिला असेल, सहज. म्हणजे त्यापेक्षा जास्त दिला असेल. पण ही सॅटर्डे क्लब मेंबरची ओळख आहे. हो. नाही, खूप खूप छान. ऐकून पण खूप बरं वाटलं. सॅटर्डे क्लबच्या वेबसाईट, जर आज कोणाला सॅटर्डे क्लबचा पार्ट व्हायचा आहे तर त्यांनी सॅटर्डे क्लबच्या वेबसाईटवर लॉग इन करून तिकडे जी काही प्रोसेस आहे, तुम्हाला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची लिंक आमच्या व्हिडिओमध्ये दिसेल, डिस्क्रिप्शनमध्ये असेलच. तर तुम्ही मराठी वेबसाईट म्हणजे जसं सरांनी सांगितलं, तुम्ही 5 वर्षापासून महाराष्ट्रात असावं, तुम्हाला मराठी बोलणं गरजेचं असावं, हे 2च क्रायटेरिया आहे. येस. बाकी काहीच क्रायटेरिया नाही, ना जात ना धर्म, काही नाही. आणि एक खूप छान अशी, म्हणजे एक 25 वर्षामध्ये भारतभर नाही, ग्लोबल लेवलची अशी एक मराठी व्यावसायिकांची इकोसिस्टीम तयार आहे. त्याचा खरंच फायदा घ्या. जर तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला वाटतं यार मी पण धंदा करू शकतो, पण तुमचे घरचे ऐकत नाहीत, तर त्यांना सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला घेऊन या. म्हणजे त्यांना कळेल की मराठी माणूस हा किती सक्षम आहे, किती मोठा आहे. आणि सर म्हणाले त्याचा 25% आज महाराष्ट्रात मराठी माणूस आलेला आहे आणि तो दर वाढतच जाईल. पण सॅटर्डे क्लब सारखे इनिशिएटिव्ह घेणारे लोक आणि असे लोक जे इतक्या प्रामाणिकपणे काम करणारे आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला अवेलेबल आहे. सर अजून काही तुम्हाला ऍड करायला आवडेल का ह्याच्यावर? मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आम्ही सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून बिझनेसचे पण कॅटेगरी केलेले आहेत. अच्छा. म्हणजे बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये असं आहे की आमचे सेल तयार केले. मग आम्ही म्हणजे सॅटर्डे क्लबचे 150 चॅप्टर आहेत. त्या 150 चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीची मेंबर मीटिंगला येतात. पण समजा असं वाटलं की मी बिल्डर आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी इंटेरियर डेकोरेटर आहे, मी हे आहे, म्हणजे एकच इंडस्ट्रीचे लोकांना तुम्ही सेल म्हणून घेतो. ओके. मग त्याचं आम्ही नाव दिलं वेबसाईट. मग त्याचं वेबसाईट सेलची मी परत हायरार्की तयार केली. त्याच्या वेगळ्या मीटिंग होतात, त्याचे वेगवेगळे एक्झिबिशन्स होतात आणि त्या माध्यमातून कसा बिझनेस जनरेट होईल अजून. तर आम्ही तुम्हाला सांगायचा आनंद म्हणजे आम्ही 150 कोटीचा टप्पा वेबसाईट सेलमधनं टप्पा पार केला या 25 वर्षात. मग ह्याचं काही असं वार्षिक मीट वगैरे पण होते का, जिकडे सगळ्या चॅप्टरचे लोक एकत्र भेटू शकतात का, भेटत असतात का, फक्त सिटी स्पेसिफिक, का अजून काही झोन केलेत की वेस्ट झोन, की मुंबई पुणे कोकणातले भेटले, सातारा कोल्हापूर आणि इकडचे भेटले, असं काही पण तुमचे आहेत का? हो, फिजिकली काय झालं, 6500 लोकांना भेटणं एका वेळी फार अवघड आहे आणि त्यांना ते आणणं पण फार अवघड आहे. मग आम्ही काय केलं की मुंबई, नवी मुंबई, ठाणे असे 3 हे झाले, रिजन झाले. नाशिक, जळगाव, उत्तर तो एक हे झाला. सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण हा एक झाला. गोवा वेगळा झाला, कर्नाटक वेगळा झाला, इंदोर, मध्य प्रदेश वेगळा, गुजरात, असे वेगळे हे झाले. मग त्याच्यात आम्ही काय करतो, आधी आम्ही रिजन टू रिजन एकमेकांना भेटा म्हणून सांगतो. मग एक चॅप्टर आला, दुसरा चॅप्टर आला, भेटले, त्याला आम्ही क्लस्टर म्हणतो. 3 चॅप्टर भेटले त्याला मला ट्राय क्लस्टर म्हणतो. मग ट्राय क्लस्टर मध्ये एक कोणतरी पॅरेंटिंग घेतं. म्हणजे समजा दादर चॅप्टरचा मेंबर आहे, दादर चॅप्टर आहे, तर तो पॅरेंटिंग घेतो, तो यांना इन्व्हाइट करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना बिझनेस कसा देईल हे काम करतो. आणि मग आम्ही डिक्लेअर करतो की या क्लस्टर मीटिंगमध्ये
एवढे एवढे रेफरन्सेस झाले, एवढा एवढा बिझनेस झाला आणि एवढे एवढे कनेक्ट्स मिळाले आणि या कनेक्ट्सवर आता पुढच्या वेळी त्या चॅप्टरमध्ये ते डन डील सांगतात. डन डील म्हणजे काय, तर मला मिळालेला व्यवसाय असं. मग अशा माध्यमातून आम्ही सेल केले. मग फूड सेल वेगळा झाला, हेल्थ केअर सेल वेगळा झाला, ह्युमन विंग वेगळा झाला, वेबसाईट सेल वेगळा झाला, मॅन्युफॅक्चरर वेगळा झाला. मॅन्युफॅक्चरिंग सेलमध्ये आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट वाढवायला लागलो की मॅन्युफॅक्चररला खरं काय लागणार आहे, मॅन्युफॅक्चररला त्याची नीड कुठे, त्याला आता कुठं हे आहे. मग त्याच्यातनं वेंडर डेव्हलपमेंट झाले. आमच्याच चॅप्टरमधले मेंबरना तुमची वेंडरशिप लागत असेल, कोण करोगेटेड बॉक्स लागत असेल मला, तर मी आमच्याच मॅन्युफॅक्चररकडनं करोगेटेड बॉक्स झालो. म्हणजे देवाणघेवाण आमच्याच ह्यांच्यामध्ये झाली इकोसिस्टम. आणि मग तो वेंडर तयार झाला. मग आम्ही दरवेळी त्याच्याकडनं माल घ्यायला लागलो, तो आम्हाला सप्लाय करायला लागला. ह्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केली की कुठूनही बिझनेस हा मिळणार आहे किंवा जो जाणार आहे तो सॅटर्डे क्लबच्या मेंबरच्या माध्यमातूनच मिळावा आणि सॅटर्डे क्लबच्या बिझनेस त्यालाच मिळावा आणि त्याच्याकडनंच द्यावा. उत्कृष्ट. बोलता बोलता तुम्ही गोवा, कर्नाटक आणि इंदोर बोललात. बरोबर. महाराष्ट्र तर माहितीच आहे, गुजरात आणि गोवा समजू शकतो, पण असा मराठी माणूस ह्याच्या बाहेर भारतात कुठे कुठे आहे? आता पहिल्यांदा मागच्या वर्षी आम्ही दुबईमध्ये हे घेतलं, तर दुबईमध्ये आमचं पहिल्यांदा 50 मेंबर झाले. दुबईमध्ये चॅप्टर लॉन्च केला आम्ही आणि खरं तर आम्हाला दुबईमध्ये असा एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नाही, पण दुबईमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि दुबई टू आज सातारा कोल्हापूरच्या मेंबरची ऑनलाईन मीट होती आणि पहिला साताऱ्याचा मेंबर आज दुबईमध्ये माल सप्लाय करतो, एक्सपोर्ट करतो. म्हणजे साताऱ्याचा मॅन्युफॅक्चरर दातारांच्या अलिबाबा दुकानामध्ये आता विकू शकतो. हो हो. आणि मुंबईच्या एका मेंबरची सोलकडी आज दातारांच्या शॉपमध्ये आहे. कोल्हापूरच्या माणसाचा गुळ आज दातारांच्या ह्याच्यामध्ये आहे. केवढी मोठी गोष्ट आहे, फार प्राऊडफुल आहे. म्हणजे प्रणीतचा पेढा आज आता काही दिवसांना म्हणजे प्रशांत मोदी आणि प्रणीत कुंदप यांचा पेढा तुम्हाला काही दिवसांना दुबईत बघायला मिळणार आहे. नाही, मोठी अचिव्हमेंट आहे. खूपच छान आहे. आणि अजून मला वाटतं गप्पा तर खूप आपण मारू शकतो, पण संमेलन आहे, एक वेळेचं बंधन पण आहे. ह्याबद्दल तर माहिती मिळाली, खूप बरं पण वाटलं. आम्हाला मुंबई चॅप्टर का ज्यांनी सुरुवात केली ते तर नसतील, पण त्यानंतरचे जर कोण असतील तर त्यांच्याशी पण आपल्याला जर पुढे संवाद साधता आला. आणि मराठी मूड एक आज प्लॅटफॉर्म आम्ही मराठी अस्मितेसाठी, मराठी व्यावसायिकांसाठी एक असा प्लॅटफॉर्म बनवलाय जो म्हणजे जसं आपलं सॅटर्डे क्लब ह्याच्याबद्दल माहिती पसरवू शकतो. तर मराठी मूडला पण खूप आवडेल जर मराठी मूड सॅटर्डे क्लब बरोबर जे काही, शेवटी आम्ही पण मराठी आहोत आणि प्लॅटफॉर्म आहोत, आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल खूप आवडेल. कारण जिकडे मराठी व्यावसायिक काहीतरी एकत्र येऊन करतायत म्हटलं, आम्ही नाही आलो तर आम्हाला थोडा फोमो होईल सर. तर आम्हाला नक्कीच असोसिएट व्हायला आवडेलच आणि कसं होऊ शकतो आपण नक्कीच बघूया. तुम्ही आलात, तुम्ही वेळ दिलात, तुम्ही एवढी छान माहिती दिलीत आणि या माहितीने मला माहिती आहे की जर एक 10 व्यावसायिकांना पण याचा जर फायदा झाला तर आज आपण जो वेळ काढलाय त्याचं खरंच काहीतरी चांगलंच होईल त्याच्यात. तर बिफोर आय क्लोज, तुम्हाला एनिथिंग अजून काही आहे? मला तुम्हाला एक या माध्यमातूनच सांगायचंय. सॅटर्डे क्लबचं उदाहरण म्हणजे साहित्य संमेलनाचंच उदाहरण देतो की आमचे मेंबर्स कसा विचार करतात. साहित्य संमेलन येणार हे माहिती होतं 6 महिने, त्यामुळं कोण की पर्सन आहे त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं मीटिंगला. आम्ही काय काय करतो हे त्यांना सांगितलं. सांगायला आनंद होतोय की आज सॅटर्डे क्लबचे मेंबर्स 25 लाखाचा बिझनेस साहित्य संमेलनमधनं घेतले. फार मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे मला वाटतं हर्षद आणि हे सगळे त्याच्यातलेच आहेत, कारण हर्षद आपण पॉडकास्ट करणारच आहोत त्यांनी. आणि जेव्हा त्यांनी ही कल्पना आम्हाला सांगितली होती तेव्हाच आम्हाला खूप आवडली होती. केदार सरांची आज गप्पा मारून खूप मजा आली. त्यांना संवादमध्ये ते आलेत, त्यांनी आपल्याला सॅटर्डे क्लब बद्दल ही सगळी माहिती दिली आहे. प्लीज मराठी व्यावसायिकांनो, याचा जितका छान फायदा होऊ शकतो तो करून घ्या. आजसाठी एवढंच, पण सॅटर्डे क्लब बद्दल अजून तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या माहिती मराठी मूडवर मिळत राहील हे आम्ही तुम्हाला सांगतो. असे खूप व्यावसायिक ज्यांना याचा फायदा झाला, आम्ही त्यांची माहिती घेऊन ती पण आम्ही सांगू की असं सॅटर्डे क्लब ग्रो होत आहे. आज सर आपण इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.